हे गाइस व्हॉट्सअप अँड वेलकम टू द अनदर व्हिडिओ फ्रॉम नचिकेत. तर आपला डे 2 चालू झालेला आहे रायगडच्या सफारीसाठी. तर मस्तपैकी सकाळ झाली आहे. मी तुम्हाला बॅक साईडचा पण व्ह्यू दाखवतो. स्टेइंगचे किती चार्जेस ते पण सांगेल मी तुम्हाला. एक मस्त छानसा रूम होता. 4 जणांची जागा असते पण आम्ही 2च जण होतो त्यामुळे. आणि खिडकीतून पण व्ह्यू मस्त आहे. तर आता मी तुम्हाला आम्ही चहा वगैरे पितो. रात्री आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे तिकिटांचं वगैरे, जे तुम्हाला रायगड काय रोपवे.com नावाने एक वेबसाईट आहे त्यांची स्वतःची गव्हर्नमेंटची. त्यावर तुम्हाला दिसेल आणि त्यावर तुम्हाला तिकीट वगैरे पण भेटेल. 2 मिनटं मी तुम्हाला तिकीट पण दाखवतो. हे तिकीट म्हणजे 2 जणांना 730 रुपये लागलेत आम्हाला रोपवेने. आणि दीदीला पण ऑफिस असतं, दीदीला पण पटकन जायचं आहे बडोद्याला, त्यामुळेच आम्ही रोपवेने चाललो आहे मेन रिझन. आणि आम्हाला वर पण टाईम म्हणजे एक्सप्लोअर करायला पाहिजे, त्यामुळे आता आम्ही चहा नाश्ता वगैरे करतो. आता आम्ही निघालोय मार्गाला. ते आमचं तिथे हॉटेल होतं आणि आता इथून सरळ रोपवेला जायचं आहे आपल्याला. नाश्ता वगैरे पण बाकी आहे, तर नाश्ता वगैरेचं पण बघूया. आपण स्लॉट केलाय 9 ते 10 मधला. आता वाजले 8:30. मस्त आहे, खालून पण नजारा मस्त आहे, वरून पण नजारा फार चांगला असणार. नाश्त्यामध्ये काय खायचं? इडली वडा सांबार, चहा पोहे. स्लोपच आहे, थ्रोट स्लोप आहे. काहीतरी 100 मीटरवर बोललेत ते हॉटेलचे ओनर. आणि फार साधे लोक दिसले. जर स्टे करायचं असेल तर तिथे नक्की करा. मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला कॉस्टिंग वगैरे सर्व दाखवेल की आत्तापर्यंत आम्हाला यायला किती कॉस्ट लागला, काय लागलं, म्हणजे खायला किती लागले, स्टेला किती लागले, नाश्त्याला किती लागले, रोपवेचे किती लागले. म्हणजे त्यानुसार अकॉर्डिंगली तुम्ही बजेट करू येऊ शकता. चला भेटूया मग आपण नाश्त्याला. आता चाललो मी. ना मी टाकलंच नाही, विसरूनच गेलो. अशा प्रकारे आमचा नाश्ता झाला आहे. आता आम्ही चाललो आहे पुढच्या प्रवासाला. रोपवेचं तिकीट केलं आहे, 9:05 झालेत. आता बघू काय होतं. एक बिस्लरी घेऊ. हा रोपवेचा एंट्रन्स आहे, ते प्रवेशद्वार तिथे. तिथून आपलं रोपवे घ्यायचं आहे. 9 वाजेचं आहे आपलं. बघू. गर्दी तर काही दिसत नाही तिथे आज. हा, गर्दीच नाही आज. रायगड रोपवे. लास्ट टाइम इथं फोटो काढले होते, आठवतं का? इकडून रोपवेचं फार सोपं आहे. ऑनलाईन बुकिंग करायचं आणि इकडे यायचं, त्यांनी स्कॅन करतात आणि आपल्याला तिकीट देतात. आता तिकीट देऊन एंट्रन्स त्या साईडने ना, प्रवेशद्वार. मग तिकडून एंट्रन्स. हा का, 315. हां, ऑनलाईनला चार्जेस जास्त आहे, प्लॅटफॉर्म चार्जेस असतील ना. हे एक तिकीट, हे दुसरं. हे दिलेले किल्ल्याला जायच्या पायऱ्या असतील 1700. रोपवे 760 मीटरचा आहे आणि त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. चलो. अशा प्रकारे काकांनी मुद्रा लावलेली आहे स्कॅनरची. हा इकडे पूर्ण वेटिंग हॉल आहे. इथून आपल्याला आता नागमोडी जायचं आहे. इथे तिकीट दाखवायचं आहे आणि त्यानंतर इकडे मस्त हे केलेलं आहे. हा आहे 4 नंबर. इथून रोपवेची स्टार्टिंग होते. जय हो प्रतीक दादा.
महादेव. एकट्याचाच आवाज आहे. अशा प्रकारे आता आपण वर चाललोय रोपवेने. रोज 1-2 तासाला बॅग भरायला. काल 2 वेळा मागे गेली रस्त्यात. रोपवेचे की फक्त रोप पाहिजे राहता माहिती मग मजा येते. पळवायला लागले ना, वर गेलो गाडी. आम्ही परवा कुठनं लॉक केली माहिती का? इथनं लॉक केली का? इथून रोपवेची म्हणजे एक्झिट आहे वर यायला. वर येऊन गेलेलो आम्ही. इथे तिकीट घर आहे, प्रत्येकाला तिकीट घ्यावं लागतं. आता आम्ही दीदीचं आणि मी घेतलंय 25-25चं लागलंय. हां मित्रांनो तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आमच्याकडे तेवढा टाईम नाही कारण दीदीला पण बडोदा जायचं आहे. तर आम्ही जेवढं लवकर कवर करणार आणि जेवढं तुम्हाला दाखवणार. हवा फार जोरात सुटलेली इथे. अशा प्रकारे आलोय आपण पश्चिमी द्वारला. हा पश्चिमी द्वारचा एंट्रन्स आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इथे राणी महल आहेत सर्व. हा एक राणी महल आहे, तो एक राणी महल आहे आणि पुढे 4 राणी महल आहे. पण हा जर राणी महल बघणार तुम्ही, हा बेडरूम वगैरे आहे. हा तुम्हाला दिसत असणार. तर हा राणीचा बेडरूम आहे, राणी महल. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक भारी गोष्ट दाखवतो. म्हणजे ह्या इथे कसं केलं आहे, हा एक राणी महल सेपरेट आहे, तो बाजूचा पण आहे तो पण सेपरेट आहे. पण बाकीचे जे 4 आहे राणी महल ते अटॅच आहे, म्हणजे त्यांना सेंटरला जायला जागा आहे. राणी महलची ही खिडकी सेम आहे, प्रत्येक राणी महल सारखाच आहे. ऐक हे बघू शकता मित्रांनो. हा 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 असा प्रत्येक खिडकीमध्ये सेम असाच व्ह्यू आहे. हे लोकांनी घाण केलेली आहे. असं करू नये. मला तर इच्छा आहे सोबत घेऊन जायच्या वाटल्या. हे राणी महलची झाली खिडकी. हा झाला पूर्ण राणी महल. आणि हे झालं, हे त्या काळचं वॉशरूम होतं. हे जर तुम्ही बघू शकता, हे ज्या प्रकारे केलेलं आहे हे वॉशरूम आहेत. म्हणजे इथून डायरेक्ट आउटलेट. आणि हे मे बी काहीतरी हे बाथरूम असेल आणि ते वॉशरूम आहे. म्हणजे त्या काळी पण आंघोळीचं आणि टॉयलेटचं कनेक्टेड राहायचं. मस्त व्ह्यू आहे बाबा, खूप जास्त. सॉरी मित्रांनो, हा ब्लॉग मे बी थोडा लेंदी होऊ शकतो, त्यामुळे हा ब्लॉग आपण याच्यात पण टाकू शकतो, म्हणजे पार्ट्समध्ये. बाकी मजा येते. मस्त आहे. मी तुम्हाला ते अटॅचवालं जाताना दाखवणार, म्हणजे जाताना अटॅचमेंट वगैरे कसं आहे ते दाखवतो. हे पश्चिमी द्वार परत आलो आपण. हे 1 2 3 4 येते, 1 2 3 4. आणि जे साईडला मी तुम्हाला दाखवले ते 2 सेपरेट आहेत. असे टोटल 6 आहेत ते. हा शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे, फोर्ट. आणि तिकडे जायचं आपल्याला, ते मेन आहे. तुम्हाला दाखवतो स्टेट टूर, ते पण भेटेल. नाही 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 पूर्ण फोर्ट किल्ला नाही. आता आपण उतरलोय थोडं खाली. तर इथे गंगासागर तलाव आहे. तुम्हाला एकदा नीट दाखवतो मी. इथून खाली जायला जागा आहे, बघू शकता तुम्ही. एकदम कानागापर्यंत जागा आहे, पण तुम्हाला दाखवतो मी कारण आपल्याला
वरच फिरायचं आहे, त्यामुळे तिथे एक दरवाजा होता, 1 2 आणि हा तिसरा दरवाजा आहे खाली जाण्यासाठी. फार सुंदर आहे, फार सुंदर. हा आहे गंगासागर तलाव. बघू शकता. तो जो मी तुम्हाला रस्ता दाखवला आत्ता, तो इथे खाली निघतो. म्हणजे सेम दीदी इकडे या. फुल कन्स्ट्रक्शन आहे. इथून जो दरवाजा म्हणजे रस्ता होतो तो इथे निघतो गंगासागर तलावाकडे. तो दुसरा पण होता, तो पण खाली निघतो. तो तिसरा आहे, तो त्या साईडला तो तिरपा जो रस्ता दिसतोय त्याच्या बॅक साईडला निघतो. फार जास्त छानशी कलाकृती आहे. पण मग झालं आपल्या इंडियामध्ये कोणाचं जरी साम्राज्य झालं, त्यांनी ह्या गोष्टी तहसमहस केल्या. आणि बाकीचं बरंच हे आहे, बाकीचं जुनं झाल्यामुळे पण हे केलं आहे. पण थँक्स टू गव्हर्मेंट, सॅल्यूट आहे जे अजूनसुद्धा जतन करतात. ते तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. त्या जुन्या काळाच्या विटा आहेत तिथे, विटांचं बांधकाम झालं आहे. आणि हे जेवढं पण आहे हे सर्वचं सर्व दगडाचं बांधकाम आहे. हे पण दगडाचं बांधकाम आहे थ्रू आऊट. ते समोर जे दिसतंय वर तुम्हाला ते विटांचं आहे. मग हे जे बुरुज आहेत, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, बाकीचं त्या साईडला पण आहे, पण तो पडून गेला आहे. तर मग म्हणजे काळानुसार माणूस पण ढासळत जातो. त्यामुळे फिरायला येत जा मित्रांनो, फिरायला येत जा आणि एक्सप्लोअर करत जा. एकदा तुम्ही आलेच नसणार कधी, तर मित्रांनो वगैरे सर्वांसोबत एकदा तरी जीवनामध्ये रायगड नक्कीच विजिट करा. यावेळी आम्ही रोपवेने आलो आहे, पण नेक्स्ट टाईम आम्ही पायी येणार आहे. आणि पायी येऊन म्हणजे त्या टायमाला हिरकणी गडेचढ कशी झाली असेल त्याचा जर तुम्ही विचार करणार, इथे येऊन ते समजतं. कारण 2 मिनटं तुम्हाला दाखवतो. हे समोर दिसतंय तुम्हाला, हे दिसतं तुम्हाला, दिसतंय हे समोर जे दिसत आहेत ना डोंगर मोठे मोठे, हां त्या डोंगरांच्या लेवलला आपण आहे. तर ते डोंगर समोरून बघितले ना तरी असं वाटतं अरे यार काय भयावह आहे ते, त्या गोष्टी नाही का. तर त्या गोष्टींना ती हिरकणी जी माऊली होती, मी तर माऊलीच म्हणेन, त्या चढून आल्या. म्हणजे फार फार मोठी गोष्ट आहे. चला मी तुम्हाला दाखवतो बाकी पण अजून, ठीक आहे. हा सर्वात भारी एंट्रन्स आहे इथून, आणि तिथून महाराजांचं सिंहासन वगैरे ते तुम्हाला दाखवेल. आता आपण चाललो आहे वाघेश्वर टेम्पलला. हे खालून आहे असं मस्त केलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी नंतर रिकन्स्ट्रक्ट केलं असणार आहे. छान असं आहे, हा जायला रस्ता आहे. असं मस्त फील होतं आज बऱ्याच दिवसानंतर, असं एनर्जेटिक. असं वाटतं इकडेच आपण रायगडात राहायला येऊन जावं. पण रेंजचा इश्यू आहे. IT वाले सर्व मित्र आहेत ना माझे. ए चल ना दीदी. आता आम्ही ताक पिलं, मस्त वाटतं. लोकल मावशी वगैरे आहेत, ते ताक कोकम वगैरे विकतात इथे. नजारा पहा, नजारा नजारा नजारा. इकडून स्टेअर्स आहेत, आपल्याला खूप खाली जायचं आहे. हे आलो आपण आता वाघेश्वर टेम्पलला. हे वाघेश्वर टेम्पल, नंदी महाराज. हा जो समोर तुम्हाला तलाव दिसतोय, हा पूर्ण याला कुशावर्त तलाव असं म्हणतात. त्याच्या एक्झॅक्ट समोर हे वाघेश्वर टेम्पल बनलेलं आहे. आपण ते वर दिसतंय तुम्हाला झाड, तिथून खाली चालत चालत आलं आहे. तो मी तुम्हाला जो दरवाजा सांगितला मेन, तो तिथे आहे दिसतोय. आपण एवढं खाली आलेलो आहे. हे म्हणजे
हे आहे मंदिर. ही खिडकी होती ना. इथे आपण आलोय परत एकदा. ही जी जागा दिसते तुम्हाला थ्रोट, त्याला होळीचा माला असं म्हणतात. जी होळी वगैरे सण सेलिब्रेट करायचे गडावर, ते इथे करायचे. आणि त्यानंतर 20व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांचा तिथे स्टॅच्यू वगैरे बनवलेला आहे. आणि त्यानंतर तिकडून वर जायला रस्ता आहे. ही जी आहे ती बाजारपेठ आहे पूर्ण. आणि इकडे एक मंदिर आहे. जी कसलं मंदिर आहे? इथे शिरकाई देवीचं मंदिर आहे. ते आपण थोड्या वेळात विजिट करू. आता चाललोय आता मी तिथे. असं स्टार्ट करायचं, शूट करायचं. हां, हे शिरकाई देवीचं मंदिर आहे त्या काळातलं. त्यानंतर ते रिकन्स्ट्रक्ट वगैरे पण केलं असणार, काय एवढं आयडिया नाही. एक अजून आपल्याला बघायचं भरपूर काही. ते समोर जे दिसतंय तो हत्तीखाना आहे. आणि खाली हत्ती तलाव पण आहे. ते दाखवतो आता मी तुम्हाला नेक्स्टमध्ये. अशा प्रकारे आपण हत्ती तलावला पोचलेलो आहे. इथे ते आपण गंगा लेक होता पा तिकडे त्या साईडला, आपण जो मी तुम्हाला दाखवलं प्रिव्हियसली वरून दाखवला होता, तो गंगा लेक होता. त्यानंतर हत्ती तलाव आहे. ह्याच्यामध्ये जे रायगडावरचे हत्ती होते ते इथे पाणी प्यायचे पहिले. आता गव्हर्मेंट म्हणजे तो लीक झालेला आहे त्या साईडने, तर गव्हर्मेंट त्याचं संगोपन करायचा प्रयत्न करते आहे की तो लीक होऊ नये म्हणून. हे तुम्ही बघू शकता, ते नवीन हे टाकलेले स्टोन्स वगैरे टाकलेले आहेत. आणि हा आता उन्हाळ्याच्या आसपास म्हणजे आटलेला असतो, पण पावसाळ्यात फुल भरलेला असतो. आणि ते हत्ती पाणी प्यायचे. तिथे हत्तीखान्यावर तो आता तुम्हाला मी दाखवतो. हे अरे थकलं का एवढे? भाऊबंदकीचे झगडे चालू झाले. हा एरिया भाऊंचा आहे, हा एरिया भाऊंचा आहे. ए भाऊ, ए रिवट दे की त्याला. हा चालू झाले, चालू झाले. हा भाऊचा एरिया दिसतो वाटतं. हा भाऊचा खाली एरिया आहे. भाऊ वर आलेले होते ना, त्याने तिकडून बघितलंय. तो हत्ती तलावाच्या वरून आता आम्ही हत्ती तलावाच्या खालून आम्ही वर चढून आलो आहे. आणि वर चढून आल्यावर हे एक विशाल वस्ती जी हे आहे साठा वगैरे, तो हत्तीखाना आहे. आणि त्यानंतर आता आम्ही चाललो पुढे. या साईडला ही बाजारपेठ आहे. तुम्हाला मधून एकदा दाखवतो कशी काय. चल. इकडे आलो आपण त्या काळातली बाजारपेठला. या साईडला डाव्या साईडला 22 आहे, उजव्या साईडला 21 आहेत. असे सिंपल एक एक कप्पे आहेत. आता इथे म्हणजे जे गडावर रात्रीचं स्टे वगैरे करतात, तर त्यांच्या स्टेसाठी सोय केलेली त्यांनी. म्हणजे इथेच सर्वजण असतात मोस्ट ऑफ. जर एखादा रिकामा असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो. याच्यामध्ये टेंट वगैरे टाकले सर्व.
लय एक दाखवतो. येतो रिकामा येतो, दाखवू का? काय दाखवू? उजव्या साईड दाखवतो. इथून पायरे. हे इथे दुकान राहायचं शिवकालीन तेव्हा. त्यात इथे तुम्हाला दिसत असेल, मी एकदा दाखवतो. हे इथे कपार आहेत त्या टाईप, जे ह्या साईडला तुटलं आहे पण या साईडला आहेत दोन. इथे तेव्हा दिवे ठेवले जायचे. हा स्टोअर रूम, ते शोरूम थोडक्यात. आणि हे बॅक साईडला पूर्ण स्टोअर रूम आहे. आणि इकडे आता हे आपण तिकडे जायचं आहे आता थोड्याच वेळात. पण गड किल्ल्यावर जात असणार तुम्ही तर म्हणजे सोबतचा असा पाहिजे, तो मोटिवेटर पाहिजे. जसं की दिदी आहे, दिदी फार मोटिवेटेड आहे. आणि दिदीचं कधीपासून चालू होतं जायचं. आणि आज इथपर्यंत आल्यानंतर पण तिला कंटाळा नाही, आपण जाऊच चला, इथे पण जाऊ तिथे पण जाऊ, कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. हँड्स ऑफ टू यू. ही तेव्हाची बाजारपेठ, म्हणजे जुना फोटो आहे हा फार. त्यानंतर गव्हर्नमेंटने रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे, जी आपण बाजारपेठेतून तिकडून आलो आत्ता. आणि हे आहे शिवाजी महाराजांची समाधी. आणि ही त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलेली आहे. ती जी समोर तुम्हाला दिसत असेल नॉर्मल, म्हणजे फार लांब आहे. आता आपण तिथेच चाललो आहे समाधीला. फार छान वाटतंय. जर तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा असेल तर नक्कीच या रायगड. ते बरेच कामं झाले. कुठे ते टकमकटोक आहे तिकडे. आपण तिकडे जाऊ पहिले, मग त्यानंतर टकमकटोक जाऊ. ओके.